नमस्कार. लाडकी बहीण योजनेचे पुन्हा तुम्हाला 3,000 रुपये पाठवण्यात आलेला आहे. बघा, तुमचं खातं चेक करा, तुमचं बँक अकाउंट चेक करा. तुम्हाला परत पुन्हा 3,000 रुपये पाठवण्यात आलेले आहेत. तर सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजनेचे जे 3,000 रुपये आहेत, चौथा आणि पाचवा हप्ता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे आहेत, तुम्हाला बघा भाऊबीज ओवाळणी म्हणून हे 3,000 रुपये तुमच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत आणि सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे पाठवण्यात येत आहेत. बघा, आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेले आहेत. हे पुन्हा बरं, जे पहिले तुम्हाला पैसे आलेत, पहिले तुम्हाला 3,000 आले होते, राईट. त्यानंतर तुम्हाला 1,500 रुपये आलेत. ओके, तुम्हाला 1,500 रुपये आलेत. आता नुकतेच 1,500 टाकण्यात आले होते. काही महिलांना 4,500 रुपये भेटले. तर हे जे पैसे भेटले, यानंतर लगेच सर्वात मोठा निर्णय, सर्वात मोठा वादा करण्यात आला आणि फायनली तो पूर्ण झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे जे बोललं तेच केलेलं आहे. तर बघा, जी घोषणा मागच्या वेळी अजितदादांनी केली होती की जे पैसे आहेत 2 हप्त्याचे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे, असे 2 हप्ते तुमच्या खात्यात 10 ऑक्टोबरच्या पहिलेच तुमच्या खात्यात जमा होतील आणि फायनली अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये पाठवण्यात आलेले आहेत. अनेक महिलांच्या खात्यात तुम्हाला पण 3,000 रुपये आले असतील, चेक करा. तुमच्या खात्यात जरी 3,000 रुपये आले असतील तर ते तुम्ही काढू शकता. आता काही टेन्शन नाही. आणि हो, ज्यांना अजूनपर्यंत 3,000 रुपये आले नसतील, चौथा आणि पाचवा हप्त्याचे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे, हे पैसे जरी तुम्हाला आले नसतील तर काही टेन्शन घेऊ नका. याची तारीख 10 ऑक्टोबरपर्यंत फिक्स करण्यात आलेली आहे. म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत हळूहळूपणे सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. जिल्हा वाईज, तालुका वाईज सर्व महिलांच्या खात्यात जे पैसे आहेत ते टाकण्यात येत आहे हळूहळूपणे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले, तुम्हाला पण भेटून जातील, काही टेन्शन घेऊ नका. फक्त वेळोवेळी तुम्ही अकाउंट चेक करा, तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातील, काही टेन्शन नाही. आता बघा, जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या. अजून जबरदस्त माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला पाहायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. आता तुमच्यासाठी एवढी महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बघा, खाली सबस्क्राईब बटन आहे. चला, आता जी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे, अतिशय दमदार माहिती आहे, ती माहिती नीटपणे समजून घ्या. अनेक महिलांच्या खात्यात जे पैसे आहेत ते पाठवण्यात आले. म्हणजे पहिले तुम्हाला 3,000 रुपये भेटले होते, राईट. इथे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये पहिले पाठवण्यात आले होते. ओके, पहिले पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता 1,500 रुपये आले, 1,500 रुपये आले. त्यानंतर आता परत 2 हप्त्याचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत. असे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तसेच काही महिलांना या महिन्यात 4,500 रुपये खात्यात जमा झालेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने पैसे येत आहेत. आणि ज्यांना ते 4,500 रुपये भेटले ना, ज्यांना आता 4,500 रुपये भेटलेले आहेत, त्यांना लगेचच तुमच्या खात्यात 3,000 रुपये पण जमा होणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला परत सांगतो की तुम्ही पुन्हा तुमचं बँक अकाउंट चेक करा, तुमचं खातं चेक करा. तुमच्या खात्यात हे 3,000 रुपये पाठवण्यात आलेले आहेत. म्हणजे वरून ऑर्डर दिलेली आहे. काही महिलांच्या खात्यात आता पैसे आलेले आहेत. सर्वांच्या खात्यात पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत येऊन जातील, काही टेन्शन घेऊ नका. भाऊबीज ओवाळणी म्हणून ते पैसे तुम्हाला पहिलेच पाठवण्यात येत आहेत. ओके, तसेच आता महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो नीटपणे समजून घ्या. महत्त्वाची माहिती, ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तसेच ज्यांना पहिले 3,000 रुपये भेटले, त्यानंतर त्यांना 1,500 रुपये अजूनपर्यंत आलेले नाहीत, 1,500 पण आले नाहीत आणि हे 3,000 रुपये पण अजूनपर्यंत त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. तर त्यांनी काय करायचं आहे त्याबद्दल सर्व काही सांगतो. हे बघा, आता ज्यांना 1 रुपया पण आलेला नाही, राईट. तुम्हाला जरी अजूनपर्यंत 1 रुपया पण आलेला नसेल तर बघा, तुमचा फॉर्म मंजूर असेल, सर्व काही ओके आहे, तरी पण तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नसतील तर त्याला 2-3 कारण आहेत. पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो, DBT एनेबल, आधार लिंक वगैरे या ज्या समस्या आहेत हे तुम्हाला eKYC नावाचा फॉर्म भरूनच हे संपूर्ण सुटणार आहे. त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन eKYC नावाचा फॉर्म भरा आणि तिथे संपूर्ण ॲड करा. काही महिलांचं तर असं झालेलं आहे की मोबाईल नंबर लिंक नाही, त्यामुळे देखील पैसे काढता येत नाही आहेत या स्कीमचे. त्यामुळे मोबाईल नंबर पण लिंक करा. सर्व गोष्टी KYC नावाच्या फॉर्ममध्ये तिथे सबमिट केल्या जातात. त्यानुसार तुम्ही तो फॉर्म तिथे जमा करू शकता. तुमचं जे पण बँक असेल त्यामध्ये तुम्ही ते जमा करून द्या, KYC फॉर्म भरून. ओके, आता महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या. ज्यांना 1 रुपया पण आलेला नाही आणि सर्व ओके आहे, म्हणजे आधार लिंक झालेला आहे, सर्व ओके आहे, तरी 1 रुपया पण आले नसेल तर अजून तुम्हाला जवळपास 1 किंवा 2 दिवस वेट करायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर आताच आलेली आहे की ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत
किंवा ज्यांना पहिले 3,000 रुपये आलेले आहेत आणि अजून 1,500 रुपये अजूनपर्यंत आलेले नाहीत, त्यांना आज महत्त्वाची तारीख आहे. आज सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. सर्वांच्या जे पण उरले सुरलेले आहेत, म्हणजे ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटलेच नव्हते, 1 रुपया पण त्यांना भेटले नाही, त्यांना आज 100% पैसे भेटून जाणार आहेत. आणि ज्यांना पहिले 3,000 भेटले आणि 1,500 अजूनपर्यंत भेटले नाहीत, त्यांना आज ते 1,500 भेटून जातील. आणि जवळपास ते तुमचे 3,000 जे आहेत, आता चौथा आणि 5वा हप्ता ऑक्टोबर नोव्हेंबरचे, ते देखील पैसे लगेच तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहेत. म्हणजे एकदम तुमच्या खात्यात पैसे आता टाकलेच जाणार आहेत, असे वरून निर्णय झालेला आहे, वरून ऑर्डर देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे की तुमच्या खात्यात आता पैसे येऊन जाणार आहेत. ओके, तर बघा आज पैसे टाकण्यात येणार आहेत. जर आज पण पैसे आले नाहीत तर उद्यापर्यंत तुम्हाला वाट बघायची आहेत. तुमचे जे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे पण आणि जे राहिलेले पैसे आहेत ते देखील तुमच्या खात्यात, म्हणजे पहिले 3,000 भेटले, आता जे 1,500 आहेत ते 1,500 पण भेटतील आणि नवीन आता हे 3,000 रुपये पण भेटतील. असे सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. काही टेन्शन घेऊ नका. ओके, तुमचं संपूर्ण कन्फ्युजन आता दूर झालं असेल. चला पुढील अपडेट आपण बघूया. आता हे पहा, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. सर्वात मोठी इथे आपण माहिती बघणार आहोत. आता बघा, लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस. उच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे आणि ही नोटीस काय आहे नीटपणे समजून घ्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारला नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसह मोफत लाभ देणाऱ्या विविध योजनांच्या वैधतेवर 23 ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बघा, जे आता योजना आलेल्या आहेत, मोफत योजना आहेत, लाडकी बहीण योजना किंवा इतर ज्या योजना आहेत त्या आलेल्या आहेत, राईट. तर या योजनेसंदर्भात आता न्यायालयाने आदेश दिले आहेत की तुम्ही 23 ऑक्टोबरपर्यंत या योजनांच्या वैधतेवर 23 ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश दिलेले आहेत न्यायालयाने. ओके, तर अशी ही एक अपडेट आलेली आहे. सो लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत असते. काही ना काही नवनवीन निर्णय, काही ना काही नवनवीन अपडेट किंवा बातम्या किंवा माहिती काही ना काही येतच असतं. आणि तुम्हाला सर्वप्रथम अनिल पाटील, मी ATP गुरुजी, तुम्हाला सर्वप्रथम अपडेट देत असतो. त्यामुळे सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा. धन्यवाद.